संतांच्या सहवासात राहिल्यानंतर, संतांची संगत केल्यानंतर जीवनामध्ये काय परिणाम होतो, त्या परिणामाचा विचार जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार तो असा: पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. या संत वाङ्मयाच्या प्रमाणानुसार श्री गोदावरी मातेच्या प्रवाहानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर, तसेच एक वचनी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर, तसेच ज्यांची जन्मभूमी ही आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समकालीन असणारे संत श्री संत बहिरा जातवेद महाराज. महाराजांच्या जन्मानं, महाराजांच्या पदस्पर्शानं आणि वास्तव्यानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर. आदी करून वैकुंठवाशी त्यागमूर्ती गुरुवर्य बंशी महाराज तांबे महाराजांच्याही पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर. तसे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबांच्याही पदस्पर्शानं पुनीत झालेला हा संपूर्ण परिसर. तसेच सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज महाराजांच्याही पदस्पर्शानं पुनीत झालेला हा संपूर्ण परिसर. तसेच आपल्या सर्वांचं आदरस्थान, श्रद्धास्थान, ज्यांच्या दर्शनाची अपेक्षा तुम्ही आम्ही करू यात नवल नाही, ज्यांच्या दर्शनाची अपेक्षा तिन्ही लोकातील देव करतात, असे असणारे आपल्या सर्वांचं आदरस्थान, श्रद्धास्थान गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर. आणि या श्री क्षेत्र गोगरगाव या गावी महाराजांची जन्मभूमी, संत बहिराज जातवेद महाराज महाराजांची जन्मभूमी, आदी करून सर्व संतांच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं पुनीत झालेला हा संपूर्ण परिसर. अनेक क्षेत्र गोगरगाव आणि या गावामध्ये गेली 2 वर्षापासून चालू असलेला हा श्री नृसिंह नवरात्र तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महायज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. भगवान परमात्म्याची कृपा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहेत. ज्या पवित्र स्थळी आपण हा भक्ती उत्सव संपन्न करत आहोत, श्री संत बहिराज जातवेद महाराज महाराजांचीही कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत. तसेच श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबांचेही आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहेत. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज महाराजांची कृपा आशीर्वाद आहेत. तसेच परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेनं, तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांचं आदरस्थान, श्रद्धास्थान, की अनेक वर्षापासून ज्यांची वाट या कार्य करण्याकरता श्री संत बहिराज जातवेद महाराज पाहत होते, ते म्हणजे आपल्या सर्वांचं आदरस्थान परमपूजनीय आदरणीय बालसन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज. अनेक वर्षापासून श्री संत बहिराज जातवेद महाराज हे कार्य करण्याकरता कुणीतरी अधिकारी व्यक्तीची शोध घेत होते, आणि ते अधिकारी व्यक्ती म्हणून जे आहेत आपल्या समोर ते बालसन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज. महाराजांना या ठिकाणी बाबांनी आदेश दिला आणि या ठिकाणी श्री संत बहिराज जातवेद महाराजांच्या सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. म्हणून जीवन जगत असताना संत महात्म्याने जे भांडार ठेवलेलं आहे आपल्याकरता, भांडार म्हणजे धन नाही, तर संत महात्म्यानं जे भांडार ठेवलंय ते म्हणजे आपले असणारं वाङ्मय, तसेच आपलं असणारं हे संस्थान, महाराजांनी केलेलं कार्य. त्या ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करतात की अवचित यावरी सर्वस्व सांडीजे, सोख तरी भांडारी कीजे. हे भांडार सांभाळण्याकरता, संत वाङ्मय रूपी भांडार सांभाळण्याकरता आणि संस्थान सांभाळण्याकरता
सोक व्यक्ती संत बहिरा जातवेद महाराज शोधत होते आणि ते असणारे बालसन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज हे संपूर्ण भांडाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणून अगदी सात्विक सोज्वळ ज्ञानोबरायांच्या भाषेत त्यांचं जीवन जर पाहायचं ठरलं तर ज्ञानोबराय सांगतात, आपुले उत्तमत्व नाठवे पुढीला योग्य योग्य नेनवे, एक सरे व्यक्तिमात्राचे नावे नमूची आवडी. महाराजांचं जीवन जर आपण पाहायचं ठरलं तर आपण समवेत त्यांच्या राहतोय. आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आला काय ज्ञानोबराय सांगतात आणि मोठा व्यक्ती आला काय कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हे महाराजांचं काय आहे जीवन आहे. म्हणून जीवन जगत असताना महाराजांनी या संस्थांकरता समर्पण ही भावना ठेवलेली आहे. म्हणून जीवन जगत असताना आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, आर्थिक दान देऊन लांब होणारे माणसं अनेक आहेत, पण आयुष्य समर्पण करणारी माणसं थोडे आहेत. आणि आयुष्य समर्पण ज्यांनी या संस्थांकरता केलंय ते म्हणजे बालसन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज आहेत. म्हणून जीवन जगत असताना हे कार्य ते करतायत. आणि इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. हे रोप छोटं लावलेलं आहे. आपल्या सर्वांचं आदरस्थान गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराजांची कृपा आहे. आणि लावलेलं छोटं जे रोप आहे ते असं मोठं होणार आहे की या ठिकाणी आपण पाहत राहणार की इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या ज्ञानानं महाराजांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. संतांबद्दल आपल्याला काहीसं चिंतन करायचं आहे. मी या ठिकाणी कोणी विद्वान म्हणून या ठिकाणी आलेलो नाही, काहीतरी सांगण्याकरता आलेलो नाही. श्री संत बहिरा जातवेद महाराजांचे कृपा आशीर्वाद आणि महाराजांचे कृपा आशीर्वाद घेण्याकरता मी फक्त इथं आलेलो आहे. म्हणून आज या कार्यक्रमाकरता उपस्थित वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं कार्य करणारी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं आज विचार केला तर अर्जुनजी महाराजांच्या भाषेत काशीनाथ महाराज सर्वांगा कांटाळा आला आणि अति संताप उपनला. म्हणून महाराज समोर बसलेले आहेत. पण महाराज जसे कृपादृष्टी करतील तसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून महाराज कृपादृष्टी करत आहेत. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला पूर्णत्वाकडे जायचं आहे. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची आणि गुरुवर्य बाबांची ज्यांनी 45 वर्षापासून निष्काम वृत्तीनं सेवा केली आहे असे अंजाबापू महाराज या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संगीत विशारद काशीनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संगीत विशारद गिरीधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मृदंगाचार्य परमेश्वरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सेवावृत्तीनं जे अविरत सेवा परमार्थाची करतायत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विजयजी महाराज पवार महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणून या परिसरामध्ये तालुक्यामध्ये पाऱ्यानापासून काकड्यापासून ज्यांची सेवा आहे अगदी सेवक वृत्तीनं या परमार्थाचं कार्य ते जीवनामध्ये करतात. विजय महाराज आहेत. आदरणीय आमचे माऊलींचे जावई शंकर महाराज तेही या ठिकाणी आहेत. तसेच आदरणीय आमचे विनेकरी बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे भाऊसाहेब महाराज, आदरणीय अण्णा महाराज, आदरणीय सुभाष भाऊ, गावातील सर्व वारकरी मंडळी, जालूभाऊ, विकास महाराज तेही या ठिकाणी आहेत. माझ्या पाठीमागं 2 असणारे महाराजांचे सेवक जे राम लक्ष्मणासारखे बरोबर असतात आदरणीय आमचे चोपदार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या संस्थांचे उत्तरोत्तर कार्य तालुक्या नव्हे जिल्हा नव्हे महाराष्ट्रभर पसरावं हे कार्य करण्याकरता आमचे सोमनाथ भाऊ ते या ठिकाणी प्रत्येक संस्थांचे काही कार्यक्रम जे आहेत ते प्रसार माध्यमाच्या द्वारे म्हणजे फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, यूट्यूबच्या द्वारे पसरवण्याचं काम जे जीवनामध्ये करतायत ही सेवा त्यांच्या जीवनामध्ये आहे. तुम्ही पुरुष भाविक महिला भाविक सर्वांगानं सहकार्य करणारी सर्व मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल संत महात्म्यांच्या भूमीमध्ये आपण वास्तव्य करतोय. आणि संत महात्म्याबद्दल बोलत असताना कोण आहेत संत, काय जीवनामध्ये ते कार्य करतात, संतांची आपल्याला जीवनामध्ये का आवश्यकता आहे,
तर आज आपण ज्या पवित्र प्रांगणामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, की आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे का या ठिकाणी आपण या परिसरामध्ये, या प्रांगणामध्ये आज कीर्तनाकरता काय आहोत, उपस्थित आहोत. काय आहे श्री संत बहिरा जातवेद महाराजांचं जीवन? आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ते नृसिंह भगवान परमात्म्याचे काय उपासक आहे. आपल्याला नृसिंह भगवान परमात्म्याची जन्माची कथाही आपल्याला ज्ञात आहे. भगवान परमात्म्यानं जगाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता अनेक अवतार घेतले. त्यापैकी असणार हा नृसिंह भगवान परमात्म्याचा काय अवतार आहे. भक्त प्रल्हादांकरता ज्यांनी अवतार घेतला, खांबावरी लाथ मारिले दुर्जने, स्तंभी नारायणे प्रगटला. नृसिंह भगवान परमात्म्यानं अवतार घेतला, भक्त प्रल्हादांकरता हिरण्यकश्यपूला संपवलं. असं असणारा नृसिंह भगवान परमात्म्याचा अवतार. आणि श्री संत बहिरा जातवेद महाराज हे नृसिंह भगवान परमात्म्याचे काय उपासक आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सेवा केली. आणि जीवन जगत असताना भागवताच्या 11व्या स्कंदावर ज्यांनी टीका लिहिली आहे तो म्हणजे भैरवी हा ग्रंथ. 10व्या स्कंदावर भैरवी हा त्यांचा काय आहे, ग्रंथ आहे. आणि या अनुषंगानं त्या ग्रंथामध्ये संतांची महती, या अनुषंगानं त्यांनी जे केलेलं कार्य आहे आणि या अनुषंगानं ते जीवन जगले आणि नृसिंह भगवान परमात्म्याची अविरत सेवा केली आणि ज्ञानोबरायांच्या समकालीन जे जीवन जगले ते असणारे श्री संत बहिरा जातवेद महाराज महाराजांच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. काय आहे संतांचं जीवन? तर ज्ञानोबराय सांगतात, हरवलेलं आत्मस्वरूप प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर ते फक्त संत आहे. ज्ञानोबराय चिंतन करतात की तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबराय सांगतात आपल्याला जो आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे. कशामुळे आत्मस्वरूपाचा विसर आपल्याला पडला? तर ज्ञानोबराय सांगतात, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आपल्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी वर्णन करतात, इदम मेषात इदम मेषात इदम मेषात, पुढं काय पुढं काय पुढं काय. ही अंतकरणामध्ये आपली जी इच्छा आहे ती आपली वाढत चाललेली आहे. ज्ञानोबराय सांगतात मेरू पर्वता एवढी संपत्ती हाताशी आहे तरी एखादा व्यक्ती मेरू पर्वता एवढी संपत्ती हाताशी जरी आहे तो तरी म्हणतो एखादं सरकार मान्य असावं, वेगळीकडे भाव नेऊ नका, स्वस्त धान्याचं दुकान. विठ्ठल विठ्ठल मेरू पर्वता एवढी संपत्ती तुझ्या हाताशी आली तरी तू सांगतोय की छोटा एखादा व्यवसाय असावा. ही इच्छा अंतकरणामध्ये इच्छा वाढतच चाललेली आहे आणि या इच्छेमुळं आपल्याला आत्मस्वरूपाचा ज्ञानोबराय सांगतात विसर पडलाय. नव्या नव्हे का आत्मस्वरूपाचा विसर आपल्याला पडलाय? ज्ञानोबराय सांगतात आपल्या देहावरचा आदर वाढलेला आहे. देह हाच देव आपण मानून बसलेलो आहोत आणि देहावरचा आपला काय आदर वाढलाय आणि एवढं देहावर आपण प्रेम करतोय की जवळजवळ 24 तासातले जवळजवळ 22 तास आपण आरशासमोर घालतोय. आणि हा आत्मस्वरूपाचा आपल्याला देहावरच्या आदरामुळं आत्मस्वरूपाचा आपल्याला काय पडलाय, विसर पडलाय. आणि जो आत्मस्वरूपाचा आपला विसर पडलेला आहे ज्ञानोबराय सांगतात त्या आत्मस्वरूपापर्यंत आणणारे जर कोण असतील तर ते संत आहेत आणि ते संत दुसरे तिसरे कोणी नसून श्री संत बहिरा जातवेद महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांच्या समकालीन वास्तव्य करत असताना राहत असताना अनेक जीवांना आत्मस्वरूपापर्यंत आणण्याचं काम ज्यांनी जीवनामध्ये केलं ते म्हणजे श्री संत बहिरा जातवेद महाराज आहे. म्हणून काय करा ज्ञानोबराय सांगतात तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. म्हणून काय करा आपण या पवित्र भूमीमध्ये वास्तव्य करतोय ना त्यांचंच वर्णन जीवनामध्ये करा, त्यांचीच कीर्ती कानाने ऐका. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की मनोनी वानावे ऐकावे तेची कधी मध्ये नाही, तेची सदा सदा संत बहिरा जातवेद महाराजांचं स्मरण आपण करावं, त्यांची कीर्ती आपण कानाने ऐकावी. त्यांनी जे ग्रंथ निर्माण केलेले आहे
त्या ग्रंथाचा आपण काय करावा, विचार करावा. हे संत महात्म्यांचं जीवन हरवलेलं आत्मस्वरूप प्राप्त करून देणारे संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा सांगतात, ज्यांनी आपल्या तपाने आणि तेजाने तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून दिलं ते म्हणजे श्री संत बहिराज जातवेद महाराज आहे. पहा, ज्ञानोबराय ओवी देतात. ज्ञानोबरायांची भाषा फार गोड आहे. आणि ज्ञानोबरायांनी वर्णन जेव्हा जेव्हा संतांचं करत असताना ज्ञानोबराय सांगतात, संतांचं वर्णन करत असताना निवृत्तीनाथ महाराज कधीतरी त्यांना थांबवतात. निवृत्तीनाथ महाराज सांगतात, अहो आपल्या पदाचा विषय काय चालला, श्लोकाचा विषय काय चालला आणि तुम्ही बोलता काय. ज्ञानोबराय सांगतात की तू संत स्तवनी रतसी कथेची सेन करीशी. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांना आठवण करून देतात आणि ज्ञानोबरा एकदा संतांचं वर्णन करायला लागले की आपला पद काय आहे श्लोकाचं आणि आपला विषय काय चाललाय हे सगळं सोडून देऊन ज्ञानोबराय फक्त संतांचंच वर्णन करतात. आणि निवृत्तीनाथ महाराज त्यांना समजवतात, तू संत स्तवनी रतसी कथेची सेन करीशी. निवृत्तीनाथ महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, तुम्ही संतांच्या स्तवनामध्ये रत झालात की तुम्ही कथेची आठवणच ठेवत नाही. से म्हणजे आठवण. ज्ञानोबराय सुद्धा संतांचं वर्णन करतात. ज्ञानोबरायांची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबराय सांगतात, जे तपो त्याजाची राशी एका यतन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. ज्यांनी तीर्थालाही तीर्थत्व प्राप्त करून दिलं ते म्हणजे श्री संत बहिराज जातवेद महाराज. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे. तिसऱ्या अंगाने वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात की सामान्य जीव आपण त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करू यात काय नवल आहे, तर स्वर्गस्थ असणारे देव सुद्धा त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतात. वाट वैकुंठी पाहाती भक्त कैपा येते. महाराज चिंतन करतात, वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येती. नवे नवे ज्ञानोबराय ओवी देतात, आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. तिन्ही लोक ज्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतात ते म्हणजे श्री संत बहिराज जातवेद महाराज. विठ्ठल 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 काय आहे संतांचं वर्णन. ज्ञानोबराय चौथी ओवी देतात. संतांचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन झाल्यानंतर सामान्य जीवालाही पुण्य प्राप्त होतं ते म्हणजे श्री संत बहिराज जातवेद महाराज. महाराज चिंतन करतात, अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसाये व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. दर्शन घेण्याकरता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यालाही पुण्याची प्राप्ती होते असे असणारे श्री संत बहिराज जातवेद महाराज. काय आहे संतांचं वर्णन. ज्ञानोबराय सांगतात, विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो प्रशंसिता लाभाती. ज्ञानोबराय सांगतात, आपण एखाद्या दूरदेशी असो पण सहज तिथून जर आपण संत बहिराज जातवेद महाराजांचं आणि आदी करून संतांचं स्मरण केल्यानंतर ती आपलं आत्मस्वरूप आपल्याला काय करतात, देऊन टाकतात. मग जर त्यांची प्रशंसा आपण केली, त्यांचं चिंतन जर आपण केलं, ते आपल्याला आत्मस्वरूप देणार नाही का, ही प्रश्नचिन्हाची ओवी ज्ञानोबराय इथं देतात. ज्ञानोबराय सांगतात, विपाये जरी, विपाये म्हणजे सहज, विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो प्रशंसिता लाभाती. काय आहे संतांचं वर्णन. ज्ञानोबराय सांगतात, ज्यांच्या बोलण्यानं धर्म जगतो ते म्हणजे संत आहे. ज्यांच्या दृष्टीनं आत्मस्वरूपाची प्राप्ती होते ते म्हणजे संत आहेत. ज्ञानोबराय सांगतात, जयाचेने बोले धर्मजिये दिठी महासिद्धी ते विये देखे स्वर्ग सुखा दिये खेळू जयाचा. ज्ञानोबराय सांगतात, ज्यांच्या बोलण्यानं धर्म जगतो आणि ज्यांच्या दृष्टीनं आत्मस्वरूप प्राप्त होतं असे असणारे काय. ज्ञानोबराय सांगतात की आत्मज्ञानाने परिपूर्ण असणारे संत आहेत. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी तेत दृष्टी पडू आवडी कामिनी जैशी.
म्हणून या अनुषंगानं विश्वमाऊली ज्ञानोबरांनी आणि आदी करून सर्व संत मंडळीनं संतांचं वर्णन केलंय. आणि संतांचं वर्णन करत असताना जेवढं ज्ञानोबरांनी संतांचं वर्णन केलं आहे, त्या संतत्व पदायोग्य जर कोण असतील तर ते श्री संत बहिराज जातवेद महाराज, की ज्यांनी जीवनामध्ये या ठिकाणी जन्मभूमी त्यांची आहे आणि त्या कार्यामध्ये जीवन जगत असताना समकालीन ज्ञानोबरांच्यावर होऊन अनेक साधकांचा, अनेक जीवांचा उद्धार ज्यांनी केला ते म्हणजे श्री संत बहिराज जातवेद महाराज आहेत. म्हणून जीवन जगत असताना आपण किती जरी संतांचं वर्णन केलं तरी आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, आपली वाणी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आपल्याला फक्त काय करायचे, महाराज प्रमाण देतात, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. म्हणजे आमची गाय 70 लिटर दूध देत असेल एखाद्याची, पण ज्ञानोबा सांगतात 70 लिटर देत असेल पण कामधेनू समोर ती टिकणार नाही. कामधेनू काय आहे, तिचं वेगळं जीवन आहे. म्हणून आपण किती जरी आपण संतांचं वर्णन केलं तर तिथपर्यंत आपली वाणी पोहोचणार नाही. फक्त आपल्याला काय करायचंय तर त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचंय, हेच आपलं काय आहे, कर्तव्य आहे. ज्ञानोबा सांगतात 15.5 रजत वनी कैशी स्तुतीची बोलणी उगयाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. ज्ञानोबराय चिंतन करतात त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हेच आपण करू शकतो. आपल्या वाणीनं त्यांचं वर्णन होऊ शकत नाही, आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हे आपलं काय कर्तव्य आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी देतात, संतांचं आपलं जमत नाही ना त्यांच्या जवळ जाऊ नका. ज्ञानोबरांची भाषा पहा, संतांचं आपलं जमत नाही, त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांचे विचार म्हणजे त्यांचे विचार काय आहेत, व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये, हे त्यांचे काय विचार आहेत. नवे नवे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणं आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणं हे संतांचं काय असतं, जीवन असतं. तुम्हा आम्हा जीवाचा जर विचार करायचा झाला तर दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारे जीव आहेत आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मानणारे काय असतात, जीव असतात. पण संत महात्म्यांचं कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये, त्यांच्याजवळ आपला आणि परका हा भेद नसतो. ज्ञानोबा सांगतात त्यांचं आपलं पटत नाही तर जवळ जायचं नाही, त्यांना घरी बोलावता येत ना तर बोलवायचंही नाही, नवे नवे त्यांचं आदर आतिथ्य करता येत नाही तर करायचंही नाही. पण ते जे कार्य करतात ना त्या कार्याविषयी आणि त्या संतांची निंदा तरी आपल्या वाणीनं करायची नाही. ज्ञानोबा सांगतात देवा संतरुंद नमस्कारी जे, महाराजांची भाषा पहा ज्ञानोबा आहे, देवा संतरुंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचूनी केवी निंदीजे स्वय वाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांच्या पद्धतीनं ते कार्य करत आहेत म्हणून त्यांची निंदा आपल्या जीवनामध्ये नको, हे तरी आपण आपल्या जीवनामध्ये करा. संत महात्मे जगताच्या कल्याणाकरता उद्धाराकरता इथं आले, त्यांचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या चरणी फक्त नतमस्तक व्हा, हेच आपल्या जीवनाचं काय आहे कर्तव्य. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या प्रांगणामध्ये आपण बसलोय आणि संतांची भेट होणं काय अवघड आहे. शास्त्रकार सांगतात दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. शास्त्रकार चिंतन करतात महापुरुषाची संगत होणं किंवा संतांची संगत होणं त्यामध्ये थोडं वेगळं बोलतो, क्षमा मागून बोलतो. देवमान्य संतांची भेट होणं काय दुर्लभ आहे. लोकमान्य संत आपला पावलो पावली भेटतात. म्हणून देवमान्य संत, देवमान्य आणि लोकमान्य का तर देवाने ज्यांना जवळ केलेलं आहे ते देवमान्य आणि लोकांनी ज्यांना जवळ केलंय ते लोकमान्य. विठ्ठल विठ्ठल देवमान्य संतांची भेट होणं काय दुर्लभ आहे. आणि देवमान्य संत काय करतात ज्ञानोबा सांगतात बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. देवमान्य संत जे आहेत ते एकांतात आपलं जीवन काय करतात घालतात, नवे नवे भगवान परमात्म्याचं अविरत स्मरण करतात. पण जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. देवमान्य संतांची भेट होणं दुर्लभ आहे. लोकमान्य संत पावलो पावली भेटतात, अशक्य गोष्टी शक्य होतील. पण देवमान्य संतांची भेट होणं दुर्लभ आहे.
म्हणून आपण नेहमी चिंतन करतो, चकोरा चंद्रामृत सेववेल आस्ता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल गा परी त्या साधूची भेट न होईल गा भेट न होईल गा अशक्य गोष्टी शक्य होतील पण देवमान्य संतांची भेट होणं काय दुर्लभ आहे चकोरा चंद्रामृत सेववेल त्याला ते मिळेल चंद्रामृत अशक्य गोष्ट आहे पण त्याला मिळेल आस्ता जाता रवी धरवेल सूर्याला थांबवणं हे अशक्य आहे पण शक्यही करून दाखवलं आपल्याला उदाहरण सर्वांना ज्ञात आहे नवे नवे बाया हेळा सागर तरवेल सागरालाही तरुण जाणारी मंडळी नेमजशी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आपल्या बाहून तरुण जाणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला सापडतात अशक्य गोष्टी आहे शक्य होतील पण साधूची भेट होणं काय दुर्लभ आहे विठ्ठल 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 देवमान्य संतांची एकदा भेट झाली का देवमान्य संत आपला साध्यापर्यंत नेतात साध्य म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे म्हणून महाराज चिंतन करतात की देवमान्य संतांच्या सहवासात आपण राहिलं किंवा त्यांच्या सहवासात आपण संगतीत जर राहिलो तर साध्य आपला काय होईल प्राप्त होईल साध्य म्हणजे परमात्मा आणि ते साध्य आपल्याला प्राप्त करून देणारे देवमान्य संत आहेत म्हणून महाराज चिंतन करतात हरे प्राप्ती शिवोपाय हरि प्राप्ती शिवोपाय हरि प्राप्ति शिवोपाय हरि प्राप्ति शिवोपाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय धरावे संता धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय येणे साधती साधन 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 महाराज चिंतन करतात की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय देवमान्य संतांची संगत झाली की ते साध्य परमात्मा आपल्याला प्राप्त होतं म्हणून जीवन जगत असताना देवमान्य आणि लोकमान्य आम्ही ज्या संस्थेत शिकलो महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी 1917 साली संस्था स्थापन केली आणि संस्था स्थापन करत असताना या संस्थेचा नियम असा की विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर ही संस्था अविरत चालू आहे 100 वर्ष पूर्ण होऊन गेले शताब्दी महोत्सव आपण सर्वांनी पाहिला पण जोग महाराजांचं जीवन पहा चरित्र त्यांचं जर आपण वाचलं तर एक जण त्यांच्या घरी त्यांच्याकडं आळंदीला तारीख घ्यायला आला आता तारीख घ्यायला आल्यानंतर सांगितलं धनाढ्य होता बलाढ्य होता सांगितलं तुमचं तारीख आम्हाला पाहिजे जोग महाराजांनी सांगितलं तारीख पाहिजे द्यायला तयार आहे पण कोणतं तारीख आपली आहे किंवा कोणत्या
तारखेला आपला उत्सव सुरू होतोय, कोणता महिना आहे पाहिलं तर जोग महाराजांनी सांगितलं की या वेळेत आमच्या संस्थेचे उत्सव असतात, आम्ही येऊ शकणार नाही. आग्रह केला, महाराजांनी सांगितलं नाही. शेवटी हे सद्ग्रस्त धनाढ्य होते, बलाढ्य होते. येतोय का पाऊस? नाही ना. धनाढ्य होते, बलाढ्य होते. पुण्याला लोकमान्य बाळ गंगाधर